नमस्कार. डिजिटल गाईड 365 या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आम्ही आलेला आहे जंगलामध्ये फिरायला आणि याच जंगलामधली काही नव्या जुन्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. कारण आमच्या गुरुजीने आम्हाला एक गोष्ट सांगितली होती. एक भलं मोठं जंगल होतं आणि त्या जंगलामध्ये 5-6 जे मित्र बैल होते आणि ते बैल 5-6 मित्र खूपच चांगलं राहायचे, आनंदी राहायचे. मग एक दिवस काय झालं की बरेच जणाला असं वाटायचं की या बैलांना बाजूला करावं आणि त्यांच्यामध्ये फूट घालावी. पण हे करणार कोण? कारण त्यांची मैत्री हे खूपच घट्ट होती. कारण त्यांना बाजूला करण्यासाठी एक वाघ खूप दिवसापासून टपून बसला होता. आणि एक वेळेस काय केलं, त्यानं सिंहाला सांगितलं, बघ रे, हे बैल खूपच ताजेतवाने दिसतात, यांची शिकार करूया का? सिंह म्हणला, मी गेल्याच्या नंतर ते सगळे पळून जातील, मी बघ त्यांची शिकार करून दाखवतो. मग झालं काय, एक वेळेस तो सिंह त्या बैलाकडे गेला. सगळ्या बैलांनी त्याच्या पाठी लागू लागू 6च्या 6 लोकांनी त्यांना मारलं आणि सिंह हा जमिनीवर कोसळला. दुरून हा वाघ बघितला आणि म्हणला, हे बैल यांना काय क्रमाक्रमाने मारावं लागेल. आणि यांनी एक युक्ती केली. युक्ती काय केली तर त्यांनी सांगितलं, सगळ्यात पहिले त्यांनी त्या बैलाकडे गेले आणि हा वाघानं सगळ्यांना हात जोडून नमस्कार केला आणि म्हणला, तुमची मैत्री ह्या जंगलामध्ये खूपच एक उदाहरण म्हणून आहे. कारण बरेच जण तुम्हाला घाबरतात, याचं रहस्य काय? त्यावेळेस त्या बैलानं म्हणलं, असं काही नाही, आम्ही सगळेजण एकत्रित राहतो, याच्यात रहस्य वगैरे काहीच नाही, एकमेकाला सहाय्य करतो आणि मदत करतो. मग त्यावेळेस तो वाघ म्हणाला, असं आहे का? ठीक आहे, मला तुम्हाला बोलायचं होतं. त्यावेळेस त्या बैलांनी यांना नकार दिला आणि ते आपल्या आपल्या कल्पना विश्वामध्ये चरत चरत ते राहत गेले. आणि एक दिवस ज्या सिंहानं खूप मार खाल्ला होता, त्याच सिंहाने विचार केला, यांचा बदला घ्यायचा कसा. आणि एक दिवस तो सिंह सुद्धा हात जोडून आला आणि सगळ्यांच्या पुढे नमस्कार केला आणि म्हणलं, मी तुम्हाला कधीही त्रास देणार नाही, पण एक गोष्ट सांगणार आहे. मग त्यांनी म्हणले, काय गोष्ट सांगणार आहे? पण त्यांनी काय केलं, ठीक आहे म्हणले. आणि तो सिंह प्रत्येक जणाला बाजूला न्यायचा आणि त्यांच्या कानामध्ये काहीतरी फुसफुस करायचा आणि एकच सांगायचा, कुणालाही सांगू नको. बैलाला घेऊन जायचा, कानात काहीतरी फुसफुस करायचा आणि बाजूला जायचा. आणि त्याच्यानंतर झालं काय, 5-6 बैल एकत्रित आले आणि विचारू लागले, तुला काय सांगितलं रे सिंहानी? त्यांनी म्हणले, मला काही सांगितलं नाही. मग म्हणले, तुला काय सांगितलं? त्याने म्हणले, मलाही काही सांगितलं नाही. मग त्यांनी म्हणले, आपण एवढे कट्टर मित्र असून सुद्धा तुम्ही एकमेकाला आपली गोष्ट सांगत नाही, तर ठीक आहे, आजपासून आपली मैत्री खतम. आणि त्यावेळेस त्या 6 बैलांनी असं विचार केला की आपण आता वेगवेगळं चरायचं. सिंहाला हेच पाहिजे होतं. मग सिंहाने प्रत्येकाची वेगवेगळ्या पद्धतीने मारून एकेकाला खतम केलं. सांगायचं तात्पर्य म्हणजे काय, कोणी जरी कानामध्ये काही सांगितलं, त्यांच्यावर लक्ष ठेवायचं नाही. कारण असं करूनच माणसाला वेगवेगळं करतात.